हाय एव्हरीवन अँड वेलकम बॅक. मला बऱ्याचशा कमेंट आल्या की महाराष्ट्रातली कुठली चांगली कॉलेजेस आहेत आणि ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट कोणती आहेत आणि कॉलेज निवडताना कुठल्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझी ओळख करून देते. मी कस्तुरी सुदाम पाटील. माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे आणि मी BTech MTech PhD केलेली आहे इंजिनिअरिंगमध्येच. आणि लास्ट 3.5 इयर्सपासून मी एका कंपनीमध्ये काम करत आहे. तर PhD नंतर मला इंडस्ट्री काम करण्याची संधी मिळाली. तर माझा पूर्ण करिअर थ्रू जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला नक्की हेल्प करेल. तुम्ही कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असाल किंवा इंटर्नशिप मिळवायची असेल किंवा पुढे जाऊन तुम्हाला जॉब पण मिळवायचा असेल तर डेफिनेटली आय विल हेल्प यू. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सुरुवातीलाच सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अपकमिंग जे सिरीज आहेत इंटर्नशिप किंवा रिझ्यूमे बिल्डिंग किंवा इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरमध्ये कसं अप्रोच करायचं, एव्हरीथिंग आय विल एक्सप्लेन इन डिटेल. जनरली मी मराठी आणि इंग्लिश या दोन लँग्वेज यूज करते कारण मेनी साऊथ इंडियन स्टुडंट्स ऑल्सो फॉलोइंग मी ऑन Instagram and YouTube. So for them also it will be helpful. So now without doing further delay, let's get started to the video. Whenever we are choosing any engineering college, we should take care of mainly few things that I'm going to explain in this video. Now specifically if I'm talking about Maharashtrian colleges or mainly Pune based institutes, what are the main important institutes you should focus on? First one, of course, it's COEP Pune. This is very old institute, as well as placement wise also it is very nice. मी खूपदा COP पुण्यामध्ये गेस्ट स्पीकर म्हणून गेलेले आहे कारण ज्या डोमेनमध्ये मी अँटेना आणि डीप लर्निंग माझं डोमेन आहे तर याच्यामध्ये मला गेस्ट स्पीकरला खूप ठिकाणी बोलवतात. तुम्ही माझं Instagram पण चेक करू शकता. मला गेस्ट स्पीकर म्हणून बोलवतात तर त्या ठिकाणीही जाते. लास्ट 1.5 वर्षात मी ऑलमोस्ट 21 राज्यांमध्ये प्रवास केला आहे आणि IIT, NIT, IIIT ह्या ठिकाणी मी गेस्ट लेक्चरला गेलेले आहे. तर मला असं वाटतं की माझ्या एक्सपिरियन्सचा तुम्हाला डेफिनेटली फायदा व्हावा आणि जो माझा थ्रू आउट जर्नी एक्सपिरियन्स आहे मी या चॅनलवर आधीही एक्सप्लेन केली आहे. बऱ्याच गोष्टी तुम्ही चॅनल बघू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये आय एम गोइंग टू गाईड यू हाऊ टू बिल्ड अ रिझ्युमे किंवा हाऊ टू गेट इंटर्नशिप, एव्हरीथिंग इन डिटेल. नाउ whenever we are looking for any good engineering college, 3-4 points I always feel you should take care. First one is NIRF ranking. तर NIRF ranking काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क म्हणतात त्याला आणि हे गव्हर्नमेंटचे ऑर्गनायझेशन आहे. हे तुम्हाला कॉलेजची क्वालिटी, प्लेसमेंट किंवा त्यांचे प्रोजेक्ट्स किती R&D आहेत ह्या सगळ्या गोष्टींवर हे रँकिंग डिसाईड झालेलं असतं. याच्यामध्ये IIT, NIT, IIIT सुद्धा आहेत आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूटसुद्धा आहेत. तुम्ही NIRF रँकिंगची फाईल तुम्हाला कुठं गुगलवर मिळते का बघा आणि फाइंड आउट करा विच इज अ गुड इंजिनिअरिंग कॉलेज इन पुणे रिजन. तर त्याच्या एक मेन फॅक्टर आहे की NIRF रँकिंगवरून बऱ्याचशा गोष्टी तुमच्या डिफाईन होतात किंवा तुम्ही डिसाईड करू शकता त्यात कॉलेजचं रेप्युटेशन काय आहे किंवा प्लेसमेंट कसं आहे. कारण लास्ट 1.5 इयरपासून 2023 पासून मोर स्पेसिफिकली आय एम टॉकिंग अबाउट रिसेशन आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी इंडस्ट्री रिक्वायरमेंट कमी झाल्यात किंवा जरी रिक्वायरमेंट जनरेट झाल्या असतील तरी त्या स्किल सेटची लोकल त्यांना मिळत नाहीत. हा एक ड्रॉबॅक म्हणूया किंवा हा एक मोठा गॅप मला ह्या 2 फेजमध्ये दिसून येतो. तर त्यासाठी तुम्ही जर फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये असाल तर तुम्ही लास्ट इयरपर्यंत काय स्किल सेट डेव्हलप केले पाहिजेत हे मी माझ्या चॅनलवर तुम्हाला सांगत असते. नाउ सेकंड पॉईंट, व्हॉट वी नीड टू कन्सिडर वेन यू आर चूजिंग एनी इंजिनिअरिंग कॉलेज, लास्ट इयर प्लेसमेंट. तुम्ही नक्की बघा कुठलंही कॉलेज महाराष्ट्रातलं तुम्ही घ्या किंवा आउट ऑफ महाराष्ट्रासुद्धा बाकीच्या स्टेटमध्ये सुद्धा इफ यू आर गोईंग देअर बिकॉज इंटर स्टेट ऑल्सो दे आर कीपिंग सम रिझर्वेशन. जर महाराष्ट्रीयन स्टुडंट असेल आणि तुम्हाला इंदोरमधल्या कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर देर आर सम सीट्स दॅट ऑल्सो यू कॅन गो अँड चेक इन पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट वेबसाईट. सो मला असं वाटतं की BTechला जर तुम्ही सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये ह्या रिजनमध्ये असाल तर डेफिनेटली चूज अ कॉलेज फ्रॉम पुणे और मुंबई. वाय आय एम टेलिंग यू बिकॉज दीज आर लिटल बिट rural area I can say or where lack of industry background. सपोज RIT एक एक्झाम्पल घेतलं किंवा नाना महाडिक हे एक्झाम्पल घेतलं, हे कॉलेजेस माझ्या नियरबाय विलेज म्हणू शकता अशा ठिकाणचे आहेत. किंवा तुम्ही कराड गव्हर्नमेंट कन्सिडर करा तर या कॉलेजेसमध्ये तुम्हाला एज्युकेशन क्वालिटी पण चांगली भेटेल, R&D पण चांगलं भेटेल. पण तुम्ही इंटर्नशिप करायला जर विचार केला तर परत तुम्हाला पुण्यामध्येच गेलं पाहिजे किंवा कोल्हापूरमध्ये सुद्धा कमी लिमिटेडच गोष्टी तुम्हाला मिळतील. बट यू आर चूजिंग पुणे बेस्ड ऑफ मुंबई बेस्ड कॉलेजेस, यू हॅव अ लॉट ऑफ ॲक्सेस टू गेट इंटर्नशिप. खूप पुणे तर हबच आहे IT, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की यू शुड चूज अ कॉलेजेस विच इज Pune or Mumbai based. Of course, these are good engineering college which I have named in before 5-10 minutes. But still, if your family is affording or they're okay to send you outside
दिस सांगली सातारा कोल्हापूर रिजन, डेफिनेटली यू ट्राय फॉर पुणे और मुंबई बेस्ड कॉलेजेस. तो नेक्स्ट सेकंड पॉईंट मी एक्सप्लेन केला, तुमचा लास्ट इयरचा प्लेसमेंट खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की प्रत्येक वर्षी किती लोक कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटची प्लेस होतात, मेन ब्रांच कुठल्या चूज करायच्या. इफ यू आर लुकिंग फॉर IT, CSE अँड इफ यू हॅव गुड रँक, गो फॉर इट. बट काही कारणाने तुमचा रँक चांगला नाही आला तर त्याच्यानंतर कुठला मस्त ऑप्शन राहतो, दॅट इज इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. अँड अपार्ट फ्रॉम दॅट, इफ यू आर व्हेरी मच इंटरेस्टेड टू गो फॉर गव्हर्मेंट जॉब्स, देन मेकॅनिकल इंजिनिअरिंग बेस्ट ऑप्शन आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. दीज आय एम प्रेफरिंग टू यू इफ यू आर लुकिंग फॉर गव्हर्मेंट जॉब्स ऑल्सो, कारण त्या ब्रँचसाठी गव्हर्मेंटच्या काही पोस्ट अवेलेबल असतात. इफ यू आर कम्प्लिटिंग ऑफ BTech, यू कॅन राईट एक्झाम अँड यू कॅन गेट प्लेस्ड इन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन. अँड अपार्ट फ्रॉम दॅट, जर तुम्हाला तरीही कुठल्याही स्पर्धा परीक्षांना सामोरं असेल तर कुठंही गेलात तरी तुम्हाला बेसिक डिग्री ही लागतेच, त्यामुळं तुम्ही इंजिनिअरिंग चूज करू शकता. नाव थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट वॉट यू शुड कीप इन माइंड, दॅट इज अल्युमिनाय फीडबॅक. आता कुठलंही कॉलेज चूज करताना तिथून जी पासआउट झालेली लोक आहेत लास्ट 3-4 वर्षातली, त्यांचा फीडबॅक खूप गरजेचं आहे तुम्ही कन्सिडर करणं, कारण ते 4 वर्ष तिथे राहिलेत. दे नो एव्हरीथिंग अबाउट दॅट इन्स्टिट्यूट. काही गोष्टी ज्या ॲज अ इन्फ्लुएन्सर लोक तुम्हाला नाही सांगू शकत, किंवा सोशल मीडियावर एखाद्या कॉलेजचं कोणतंही प्रमोशन करत असेल तर त्यांना नाही सांगतायत. ही जी लोक आहेत ॲल्युमिनाय तिथून पासआउट झालेली, त्यांना त्या कॉलेजच्या सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि तुम्हाला इम्प्रूव्ह करायला पण काय त्यांनी ज्या मिस आउट केल्या गोष्टी 4 वर्षात त्या तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. त्यामुळे त्या कॉलेजमध्ये चांगली प्लेसमेंट मिळण्याचा एक बेस्ट ऑप्शन आहे ॲल्युमिनाय फीडबॅक. तर ह्या माझ्या 3-4 गोष्टी आहेत, त्या तुम्हाला हेल्पफुल ठरतील इफ यू आर लुकिंग टू जॉईन इन इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट. आणि पुण्यामध्ये कुठलीही MIT WPU एक आहे, VIT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी VIT पुणे एक आहे. त्याच्यानंतर भारती विद्यापीठ पण बऱ्यापैकी चांगलं आहे, त्याच्यामध्ये CSE IT मेनली ब्रांच तुम्हाला मिळाला तर यू कॅन गो फॉर इट. बाकी तुमचे कॅप राऊंड सुरू झाले असतील, त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती हवी असेल तर राईट इन कमेंट बॉक्स. आय विल मेक अ सेपरेट व्हिडिओ फॉर दॅट. Also, what are the documents required for this cap round? That also, if you wanted to know, write in comment. I will make another video for that. अजून कुठली माहिती तुम्हाला इंजिनिअरिंग फील्डबद्दल पाहिजे असेल तर तुम्ही ती सुद्धा कमेंटमध्ये लिहू शकता. I will make separate video and I will guide accordingly. I hope you like this information. If you like this information, like this video and share to the respective students. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.